राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्याचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खमंग खरपूस आणि चवदार। ओळखा पाहू ती कोणती आहे। बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम खावंस वाटते, म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले गरमागरम खमंग थालीपीठ। आणि त्या थालीपीठासोबत ताजे फ्रेश चटपटीत दही जर असेल तर खायला मस्त मज्जा येते। वाव, मस्त, क्या बात है। चला तर मग आता रेसिपीचा आपण आनंद घेऊयात। थालीपीठ बनवण्यासाठी एक मोठा कटोरा ज्वारीचे पीठ, एक मोठा कटोरा बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाने चिकनाई राहते म्हणून ते घालायचे। इकडे 3-4 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 चमचे ओवा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्यात। हे सगळे पीठ आता एकत्रित करून घ्यायचेत। पीठ एकत्रित केल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण, बारीक चिरलेला कांदा, ओवा, 2 चमचे लाल तिखट, अर्धी चमचा हळदी पावडर आणि चवीपुरते मीठ घालून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थालीपीठाचा गोळा हा मिडियमच बनवायचा आहे। घट्टसर पण नाही आणि सैलसर पण नाही। हातासाठी आणि कपड्यासाठी पाणी पण लागणार आहे। इकडे 2 स्वच्छ कपडे पण घेतलेत, एक थालीपीठ करण्यासाठी आणि एक थालीपीठ तयार झाल्याच्या नंतर टाकण्यासाठी। पॅन पण गरम झालाय। खाली कपड्याला पाणी लावून घ्यायचंय, कारण पीठ चिटकणार नाही थालीपीठ करताना। आणि हाताला पण थोडं थोडं पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचे, हाताला पण चिटकणार नाही। कपड्याला आणि हाताला पाणी लावल्याच्या नंतर मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यावरती थापून घ्यायचे। धपाटे हे पातळ साईजचे असतात आणि थालीपीठ थोडेसे मीडियम आणि जाडसर असतात, अशा पद्धतीने थापून घ्यायचे। पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय आणि त्यावरती थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचे। तो अशा पद्धतीनं थालीपीठ तयार केले। थालीपीठ हे दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे।